येस. चला आपण वी विल आस्क आज बऱ्यापैकी सगळे अवेलेबल आहेत. ओके. कारण आता आपल्याला हा क्रुशियल चॅप्टर आहे, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. येस. आता मला आपण रीड करायला सांगूया प्रणवला. प्रणव, रीड कर. मी एक सम घेऊन आलेलो आहे स्क्रीनवर. आपल्याला तो इथंच सॉल्व्ह करायचा आहे. चला. जरा चला मला सांगा, हा डेबिट बॅलन्स ऑफ कॅशबुक आहे म्हणजे हा आता क्लिअर कट तुम्हाला द्यायला लागलेत. ते इतके दिवस काही देतच नव्हते. दे वर मेन्शनिंग नथिंग. काहीच मेन्शन करत नव्हते याच्याबद्दल. आता त्यांनी मेन्शन करायला सुरुवात केली आहे की डेबिट बॅलन्स ऑफ अ पेटी कॅशबुक, सॉरी कॅशबुक म्हणजे कॅशबुकचा बॅलन्स दिलाय, पण डेबिट आहे म्हणजे हा फेवरेबल आहे का अनफेवरेबल आहे, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? फेवरेबल. फेवरेबल म्हणजे आपण आपण जसं करतोय, आपण आतापर्यंत सगळे फेवरेबल कॅश बॅलन्सेसच घेतलेत. हळूहळू त्याच्यात सुद्धा चेंज होणार आहे. हळूहळू या फेवरेबलचा अनफेवरेबल, नंतर पासबुकचा बॅलन्सेस, पासबुकचा फेवरेबल, पासबुकचा अनफेवरेबल, अशा प्रकारे व्हेरिएशन्स तिथं पण येणार आहेत. आधी पहिले आता वन बाय वन लेट अस फिनिश दिस. बाय द वे आपण काय करूया, सॉरी, आपण सगळ्यात पहिले आपण नेहमी जसं करतो तसं एक स्टेटमेंट पहिले प्रिपेअर करून घेऊया. बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. एक मिनिट मी दाखवतो. पहिले एक स्टेटमेंट बनवून घेऊया. आता स्टेटमेंट प्रमाणे चला बनवा. एक बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट तुमच्या इथं ड्रॉ करा. आपल्याला बनवायचं आहे हे. त्यानंतर बॅलन्स ॲज पर कॅशबुक हा 48,000 आहे, तो पण लिहून टाका, बॅलन्स ॲज पर कॅशबुक. मग एक ऍड एक लेस, साधारणपणे 7 लाईन्स हिअर 7 लाईन्स हिअर, असा एक फॉर्मॅट लिहून टाका. घ्या. कॅशबुकचा बॅलन्स किती आहे? 48,000. चला पटकन एक स्टेटमेंट बनवा. देन वी विल स्टार्ट सॉल्विंग दिस पर्टिक्युलर सम. चला बाकीच्यांचं काय? मग एक काम करा, चला सुरू करा. येस, फर्स्ट सेकंड रादर हे पाशवी रीड करो. यस. चलो क्या करेंगे बोलो, सोचो, सबने सोचना है, मी प्रत्येकाला विचारणार आहे. यस पार्श्वी, सोचो सोचो. हाँ करो करो, टेक योर ओन स्वीट टाइम. काय करणार, ऍड का लेस? चला, शी इज सेइंग लेस. ती म्हणते हे लेस करणार आहे आपण. अजून कोण कोण बोलतंय लेस? बोला तोंडानी. लेस, 2 हो गए. अनूप,
अनुप याचं काय करणार? ऍड का लेस? अच्छा, 2 जण म्हणतात ऍड, 2 जण म्हणतात लेस. वा वा वा, वंडरफुल. सो देर इज अ टाय. हु इज गोइंग टू ब्रेक दिस टाय? टाय ब्रेकर कोण करणार? कोण आहे? अरे 3 जण ऍड आहेत. ऍड बढ़ता ही जा रहा है यार. हा, चलो चलो. अरे अरे, किती जण ऍड म्हणतात रे? हे एवढे 4 लोक ऍड म्हणतात. चेक डिपॉझिटेड and collected by bank but not recorded in cash book. पार्श्वी, कहीं इन पार्श्वी कहीं इन लोगों ने आपको डिस्गाइज तो नहीं कर दिया? लेस ही लग रहा है. और एक कौन बोल रहा था लेस? कौन बोला है लेस? और वन मोर. ईश्वरीचं काय म्हणणं आहे? ईश्वरी काही म्हणणंच नाहीये. हाँ यस यस यस, शिवानी बोलली होती. अरे चला चेक करूया. चेक ऑफ ₹37,000 वॉज डिपॉझिटेड एंड कलेक्टेड. बैंक ने कलेक्ट भी कर दिया, बैंक ने कलेक्ट भी कर दिया, लेकिन कैश बुक में रिकॉर्ड नहीं है. उल्टा जानबूझ के उन्होंने ये डिस्गाइज कर दिया आपको. पार्श्वी और शिवानी, देखो मैं क्या बोल रहा हूं. ये मेरा, चलो हम कैसे करते हैं देखो. ये मेरा चेक डिपॉजिट है, ये वाला. ये मेरा कैश बुक है और ये मेरा पासबुक है. व्हाट हैज हैपेंड? यहाँ पे हुआ क्या है? बैंक पासबुक में चेक हमने डिपॉजिट कर दिया है और बैंक ने वो कलेक्ट भी कर दिया है. तो हम रिसीट में लिखेंगे कि पेमेंट में लिखेंगे? रिसीट में लिखेंगे. बाय XYZ कंपनी, ये चेक हो गया और ये पास भी हो गया, कलेक्ट भी कर लिया, और इसका करस्पॉन्डिंग एंट्री आएगा कैश बुक में. वो नहीं आया. यानी ओपन एंट्री कहां पे है? ओपन एंट्री रिसीट में है, यानी क्रेडिट में है. पार्श्वी आणि शिवानी, तो ऑल दीज गाइज आर करेक्ट. जिन जिन लोगों ने ये प्लस बोला है ऐड, तो दैट इज करेक्ट. चलो चेक करते हैं प्लस है कि नहीं. ऐड चेक डिपॉजिटेड, ये देखो ऐड में. गलत गलत होता ही नहीं. इस तरीके से सोचो, ये गलत होगा ही नहीं. यस, ऑलराइट. नेक्स्ट, ईश्वरी, थर्ड. मस्त, वंडरफुल. आई डू लाइक दिस काइंड ऑफ ट्रांजैक्शंस. अब थोड़ा डिफिकल्टी लेवल बढ़ता जा रहा है. मैं इसीलिए बोल रहा हूं ये प्योरली कंसेप्चुअल, ये पूरा का पूरा प्योरली कंसेप्ट बेस्ड है. पूरा सम आपको सोचने पे मजबूर कर देगा. चला विचार करा आणि मला सांगा. कैश डिपॉजिट केली ना, रेकॉर्ड कॅश. अरे
अरे रेकॉर्ड कॅश कॉलम मध्ये केली, पण अल्टिमेटली कॅश गेली कुठं? बँकचा तू म्हणते बँकेचा संबंधच नाही. बरोबर ना ग, बरोबर ना, बरोबर ना. पण याचा पासबुकशी संबंध आहे का नाही? तू चलो एक आ गया आंसर ऐड. ऐड और कौन कौन बोल रहा है? बोलना है. यू हैव टू स्पीक. हाँ ऐड. तीसरा. बोलो भाई. और प्रणव, अनूप, शिवराज नहीं आ रहा. शिवराज आला नहीं. बोला सार्थक. चला हे मला तुम्हाला सांगावं लागेल. हे तुम्हाला सांगा. चला हे बघा. काय काय डिपॉझिट झालंय हे बघा. पासबुक मध्ये कॅश डिपॉझिट झालेत. पहिली गोष्ट कॅश डिपॉझिट मीन्स पासबुक में तो आना ही आना है. कैश डिपॉजिट हुआ तो आपने जाके बैंक में पासबुक आपने बैंक में डिपॉजिट कर दिया तो वो बैंक में नहीं आएगा. बैंक पासबुक में बिल्कुल आएगा. कौन सी साइड पे आएगा? रिसीट के पेमेंट. पासबुक का रिसीट इधर होता है, पेमेंट इधर होता है. कौन सी साइड पे आएगा? क्रेडिट साइड पे. बाय कैश. हाँ म्हणजे क्रेडिट साइडला येणार. तो ये हो गया. हा 2 मिनिटं. आता आता कॅशबुक मध्ये काय झालंय? कॅशबुक मध्ये हे कॅशबुक म्हणजे आपल्या बँक कॉलम मध्ये ते आलेलंच नाहीये. एक तर ते त्याची रिसीट साइड इकडे आहे, त्याची रिसीट साइड इकडे आहे, याची रिसीट साइड इकडे आहे. बरोबर. पण याचे 2 कॉलम आहेत. कॅशबुकला 2 कॉलम आहेत, एक कॅश आणि एक बँक. मग चुकून बँक कॉलम मध्ये लिहायच्या ऐवजी 37 इथं लिहायच्या ऐवजी त्यांनी कॅशबुक मध्ये लिहिले, कॅश कॉलम मध्ये लिहिले, कॅशबुकच्या कॅश कॉलम मध्ये. म्हणजे थोडक्यात बँक कॉलम मध्ये ते आले का? नाही. म्हणजे ओपन कुठे आहेत? पासबुकच्या क्रेडिटला. काय करणार? काय पूर्वा? पूर्वा ऍड चेक करा. हे बघा. चेक कॅश डिपॉझिटेड रॉंगली रेकॉर्डेड इन कॅश बुक. कॅश कॉलम ऑफ अ कॅश बुक लिहा. राईट डाऊन. लिहिताना कम्प्लीट अशा पद्धतीने लिहायचंय तुम्हाला. अख्खं एंटायर ट्रान्झॅक्शन तुम्हाला तिथे लिहायचंय लिहिताना. म्हणून मी ते 7 to 8 लाईन सांगितलेत सोडायला. कम्प्लीट लिहायचं आपल्याला डिटेल मध्ये. कॅश डिपॉझिटेड रॉंगली रेकॉर्डेड इन कॅश कॉलम ऑफ कॅश बुक. कम्प्लीट रेकॉर्ड करा. तुम्हाला बाय द वे याच्यामुळे एक कळलं की आता याच्यापुढे यार शेट हे कळलं तुम्हाला आता. ऑल राईट. चला ठीक आहे. आता ते कसं हे तुम्ही मला सांगा. कशाला 2-5 मिनिट थांबणार नव्हती. 5 मिनिट थांबणार. ती येईलच. काय करायचं त्याचं? व्हिडिओ बनवून सांगू तुला सांगायचं. आणि तो सांगायचं काय करायचं मग इथं दाखवून ना. इथं बोला चेक त्याच्याकडून करायचं. त्याला मग 5-10 मिनिटं 5-10 मिनिटं सांगतो मला. 5 ते 10 मिनिटं.
हाँ झालं. चलो अब नेक्स्ट संस्कृती. नेक्स्ट फोर्थ. कॅशबुक मध्ये रेकॉर्ड नाहीये. क्लिअर कट देऊन टाकलं. कॅशबुक मध्ये रेकॉर्ड नाही. लेस. चलो वाय लेस. लेस का. पासबुकच्या पेमेंटला काय आहे. ओपन आयटम. ओपन आयटम पासबुकच्या पेमेंट साईडला आहे. तो जो ओपन आयटम आहे तो पासबुकच्या पेमेंटला आहे आणि म्हणून पासबुकची पेमेंट साईड म्हणजे डेबिट का क्रेडिट. डेबिट. डेबिट. डेबिट म्हणून तिथं डेबिट आहे म्हटल्यावर काय लेस मध्ये. चला घ्या लेस मध्ये. लेस. नेक्स्ट करा. कोण रीड करते आता. विदाउट रीडिंग करा. चला का प्रणव लेस का करणार. वाय लेस. नाही नाही ऑनलाईन ट्रान्सफर मेड म्हणजे म्हणजे ऑनलाईन ट्रान्सफर मेड टू आवर क्रेडिटर अकाउंट ऑफ दिस IMPS. ठीक आहे. फॉर विच नो एंट्री इन कॅशबुक. कॅशबुक मध्ये एंट्री नाही झाली. पासबुक मध्ये एंट्री झाली. पासबुक मध्ये कुठे एंट्री झाली. पेमेंट साईडला. बरोबर ना. पेमेंट साईड म्हणजे डेबिट. इथं एंट्री झाली पण कॅशबुक मध्ये एंट्री नाही झाली म्हणजे इथं ओपन आहे. कॅशबुक मध्ये एंट्री नाही झाली म्हणजे हे ओपन आहे. डेबिटला ओपन आहे. डेबिटला ओपन काय करणार. लेस. लेस करणार. लेस करणार. चला पुढचं पण करा. पुढचे दोन्ही करा आणि मला सांगा.
चलो ठीक है, चेक रिसीव फ्रॉम विनोद। ओके, ये डिसऑनर का कंसेप्ट समझाना पडेगा. चला बाकी कोणाकोणाचं काय काय आहे सांगा. इथपर्यंत झालंय का सगळ्यांचं? म्हणजे सगळ्यांना एकदम सांगतो. 7th पण हे टेलिफोन बिल आणि हे दोन्हींचं हे काय करणार? हा मग नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. कॅशबुक मध्ये नाही केलं म्हणजे पासबुक मध्ये आलंय, पासबुकच्या पेमेंटला आलं. कसं ऍड होणार? पासबुक आहे, पासबुकचं पेमेंट साईड ही आहे, इथं आलं, ही डेबिट आहे. काय करणार? काय ग? माय लेस, दोन्ही लेस करणार. टेलिफोन बिल रुपीज दिस आणि इलेक्ट्रिसिटी बिल दिस, दोन्ही सेपरेट रेकॉर्ड करा. मग आपण चेक रिसीव फ्रॉम विनोदचं कव्हर करूया. चला सांगू का? चला हे बघा, चेक रिसिव्ड फ्रॉम विनोद, चेक रिसिव्ड फ्रॉम विनोद हे माझं कॅशबुक आहे आणि हे माझं पासबुक आहे. ठीक आहे. चेक रिसिव्ड फ्रॉम विनोद, विनोदकडनं जो चेक रिसिव्ह झाला, पेड इन टू बँक, आपण तो बँकेत पण भरला. मग मला एक सांगा, चेक रिसिव्ह झाला विनोदकडनं, तो मी कॅशबुक मध्ये कुठे रेकॉर्ड करणार? रिसिटला. रिसिटला म्हणजे डेबिट 28,600 रेकॉर्ड केला. बरोबर पासबुकला मी तो कुठे रेकॉर्ड करणार? पासबुकची रिसिट क्रेडिटला, तिथं पण तो गेला. आपण ह्या बघा ना, पेड इन टू बँक, बँकेत पण गेला. पण सो पेड इंटू पेड हे हा पेड इंटू बँक आहे. आता तो डिसऑनर झाला ना, तर तो ह्या साईडला बँक लिहून टाकणार. डिसऑनर म्हणजे बाउन्स झाला, म्हणजे बँकेने काय केलं, हा चेक घेऊन त्या पार्टीकडे गेली, तुमच्या ज्याचा चेक होता त्याच्याकडे गेली, पण त्या पार्टीने सांगितलं की मी आता माझ्याकडे पैसे नाही आहेत, त्यामुळे आता पैसे देऊ शकत नाही. मग अशा वेळेला बँक काय करते, पहिले हे जे तुम्हाला क्रेडिट दिलेत त्यांनी ते डेबिट करून टाकतात. दिस इज कॉल्ड ॲज डिसऑनर ऑफ अ चेक. बर, तो येतोय का वरती बघ ना, विचार. हा, सो आता बघा, ही एंट्री आणि ही एंट्री दोन्हीकडे आली आहे. सो आपल्याला बँक रिकन्सिलिएशन मध्ये ही एंट्री घेणारच नाही आपण, पण इथं मात्र ओपन राहिली, ही मात्र ओपन आहे. का? कारण इट वॉज, हे बघा ना काय दिलं, डिसऑनर ऑन दिस बट ऍडवाइस वॉज रिसिव्ड ऑन 4th फेब्रुवारी. आपल्याला 4 तारखेला ऍडवाइस आला, त्यामुळे आपण 4 फेब्रुवारीला हे रेकॉर्ड केलंय. ही एंट्री आपण 4 फेब्रुवारीला केली. आपली डेट कधी आहे? आपली डेट आहे 31 जानेवारी. आपली डेट 31 जानेवारी आहे. मग 31 जानेवारी पर्यंत आपल्या कॅशबुक मध्ये ही एंट्री आली का? बर, इकडे ही डेबिटला आहे, म्हणजे आपण कुठे करणार? क्रेडिटला. एंट्री आली का? नाही, म्हणजे ही ओपन एंट्री आहे. ही ओपन एंट्री कुठे आहे? डेबिटला. कुणाच्या? कुणाच्या का असे ना, डेबिट ओपन एंट्री म्हणजे काय करणार? लेस, लेस करणार, लेस करणार. चला करा लेस. हे डिसऑनर नेहमी असं उलटा होतं, म्हणजे ज्या साईडला असतं त्याच्या बरोबर अपोजिट साईडला होतं डिसऑनर. आणि आता मला सगळं ऍडलेस करून बॅलन्स एज पर बँक पासबुक काढून द्या. कनक, ए कनक,
पुढे थांब. आपला खायचंच आहे. काय दाखवतो तुला? सगळ्यांनी ऍडलेस करून मला बॅलन्स सांगायचा आहे आणि आपण तो व्हेरीफाय करायचा आहे. चला बाकीच्यांची काय पोझिशन आहे? बाकीच्यांचं काय? प्रणव, अरे सार्थक बाबा, तुझी काय पोझिशन आहे? समजण्याचा प्रयत्न करतोय. तुला मी एक व्हिडिओचा लिंक पाठवतो, तो व्हिडिओ बघून घे. पंधरा मिनिटं का? हे दार दार काय? ते आलं यायला लागेल. चला चेक करायचं. आन्सर 15,400. घ्या, चेक करा. एवढे सगळे लेस आहेत आणि फक्त 2 ऍड आहेत, बाकी सगळे लेस आहेत. चलो, ऑल राईट, वन मोर सम फ्रॉम माय साइड. आता माझ्याकडचा एक सम सॉल्व करा. अरे सॉरी, यस, तन्वी रीड कर. कुठला बॅलन्स दिलाय? कॅशबुक का पासबुक? कॅशबुकचा. डेबिट बॅलन्स आहे, क्रेडिट बॅलन्स आहे? काही मेन्शन नाही म्हणजे डेबिट. आणि डेबिट बॅलन्स आहे म्हणजे तो फेवरेबल बॅलन्स आहे. ऑल राईट, चला आता मी डायरेक्ट, आपण रीड नाही करणार आहोत. आता मी तुम्हाला हे डायरेक्ट हे देणार आहे. तुम्ही मला ऍड लेस पहिला आयटम सगळ्यांनी सांगायचंय. फर्स्ट ऍड करणार का लेस करणार? विचार करा आणि मला सांगा. याशिका,
अशी का अरे का गेली बाबा. गेली. चला पहिला आयटम बोला. येस फर्स्ट आयटम ऍड करणार का लेस करणार. काय आहे ऍड का लेस. किती 1500 लेस. चला कोण कोण म्हणताय 1500 लेस बोला स्पीकअप. कोण आहे 1500 लेस. दो सब माइनस ही बोल रहे. चेक डिपॉजिट है ये सही है ना. चेक पेड इनटू बैंक चेक डिपॉजिटेड इनटू बैंक.
स्टेटमेंट चेक करते हैं, ये देखो, अरे रे 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 रे, हाँ 1500 लेस. ऑलराइट, व्हाट इज नेक्स्ट? सेकंड वाला कुणाचं झालंय? बर, आता अंडरकास्ट क्या है? व्हाट इज अंडरकास्ट? ये मुझे शायद बताना पडेगा आपको. चला आता बघा काय आहे. व्हाट इज अंडरकास्ट? रिसीट कॉलम ऑफ अ कैश बुक. कैश, ये मेरा कैश बुक है, ये मेरा कैश बुक है, ये मेरी रिसीट साइड है. इसके रिसीट साइड का कैश बुक का कॉलम, यानी मेरा बैंक कॉलम ही बोल रहा है वो, बैंक कॉलम, इसकी जो टोटल है ना वो अंडरकास्ट हुई है 200 रुपए से, बाय 2 रुपीज. व्हाट इज मीन बाय अंडरकास्ट? मान लो ये अगर टोटल 10,000 हो रही है मेरी, लेकिन बाय गलती से इसको मैंने 9,800 लिख दिया, 9,800 लिख दिया, इसको बोलेंगे अंडरकास्ट. दिस इज कॉल्ड एज अंडरकास्ट. ये अंडरकास्टिंग का एरर हो गया. जहां पे टोटल हो, असल में टोटल हो रही है 10,000, लेकिन मिस्टेक से मैंने क्या किया 9,800. ये जो मान लो सिर्फ एक ही आइटम था, एक चेक मैंने डिपॉजिट किया है बैंक में 10,000 रुपए का, और मैंने टोटल लिखते हुए मेरा ध्यान व्हाट्सएप में है, कितने लाइक्स आ गए, कितने क्या क्या कौन क्या फेसबुक पे क्या चल रहा है, इधर ध्यान है. तो क्या हो गया 9,800 लिख दिया, और मैंने बैलेंसिंग भी कर दिया कैश बुक का. सो कैश बुक का बैलेंसिंग भी हो गया. ओके, अब बैंक में कितना है ये, बैंक का गलती हो, बैंक में पासबुक में ये गलती होगी क्या? अगर मेरी 10,000 टोटल है तो बेसिकली ये रिसीट है, तो मेरे पासबुक का रिसीट यानी क्रेडिट का रिसीट का टोटल पासबुक का कितना है? वहां पे 10,000 ही है. मेरे यहां 9,800 टोटल है, यानी मेरे यहां शॉर्ट है 200 रुपए का कैश बुक में, और कौन सी साइड पे? रिसीट में, यानी डेबिट में. डेबिट में क्या हो रहा है? डेबिट में 200 रुपए हम ऐसे मान सकते हैं कि इसमें, लेकिन कम दिख रहा है, कम, ये कम आ रहा है, तो मैं क्या मानूं? यहाँ पे मैंने पेमेंट में मान लो ऐसे, अगर ये 200 है तो यानी मैं लेस, या फिर मैं इसको माइनस रख देता हूं, या फिर मैं इसको ये बोलूंगा कि ये मैं पेमेंट में दिखा देता हूं, मी हे पेमेंट मध्ये दाखवतो. मी काय म्हणतो कळते का बघा? म्हणजे इन अ वे काय कळते का काही? इन अ वे पहिले इथं 9,800 म्हणजे इथं 200 रुपीज लेस आहेत, रिसीटला लेस आहेत, म्हणजे असं मानूया की पेमेंटला आहेत म्हणून आहेत ते, असं मानलं तर म्हणजे जर मला आता ही कॅशबुक दाखवायचं असेल तर आय विल शो 10,000 हिअर आणि 200 हिअर. नेट रिझल्ट किती आला? 9,800. म्हणजे इन अ वे पेमेंटला अनरिकॉर्डेड आ गया, पेमेंट में अनरिकॉर्डेड आ गया. चला, किती जणांचं म्हणणं आहे? काय ऐड होगा कि माइनस होगा? बोलो. चलो, सिर्फ एक बोल रहे ऐड. घेऊन टाका. रिसीट कॉलम टोटल ऑफ अ कैश बुक अंडर कास्ट 200. इसको ऐसे भी देखा जा सकता है, देखो कैश बुक में
मेरा 9,800 है और वही पासबुक में 10,000 है, ये टोटल, यानी यहां पे 200 का अनरिकॉर्डेड आइटम, ये क्रेडिट है और ये डेबिट है। पासबुक का क्रेडिट, किसी का भी क्रेडिट होने दो, ये हम क्या करते, ऐड, ये हम ऐड करते हैं, तो ये होगा प्लस। कौन सा वाला, नेक्स्ट वाला कि पूरा? नेक्स्ट वाला भी हो गया। चलो बोलो क्या है, बाकी ज्यांचं काय म्हणणं आहे? काय म्हण, कस्टमर डिपॉझिटेड डायरेक्टली, हाँ बोला क्या करना है, ऐड, बाकी अदर्स, तन्वी, अनूप, पूर्वा, पूर्वा ऐड कलेस, चला चेक करूया, ऐड कलेस, हे गया, डायरेक्ट डिपॉजिट मेड बाय द कस्टमर 3,000। चलो व्हाट इज नेक्स्ट, चला लेस म्हणतायत, बाकी त्यांचं काय म्हणणं आहे, बाकीच्यांचं काय म्हणणं आहे, ऍड होणार का लेस होणार? ऍड, हो हो सावकाश, अजून check of rupees 9,200 was issued
of which 2200 were presented for payment on 15th July. Out of which 2200 were presented for payment on 15th of July. आपण कधीचं करतोय 30th जून. आपण 30th जूनचं करतोय. 15 जूनला 2200 चा चेक प्रेझेंट झाला. येस, अमाउंट सांगा. ज्यांनी ज्यांनी हे सांगितलंय प्लस मायनस. व्हॉट इज द अमाउंट? बोलो भाई, अमाउंट बोलो. Parshvi is saying 7,000. They are disguising you, Parshvi. चलो बाकी ऐड 7,000 का 2,200. पार्श्वी वो डिस्गाइज कर रहे आपको 2,200. Why 2,200, Tanvi? Why? Why not 7,000? Parshvi is asking you a question. Yes, पार्श्वी 2,200 जुलाई में आ गए, यानी 7,000 जून में ही आ गए. अगर जून में ही आ गए यानी वो दोनों जगह आ गए, तो ये अपने को नॉकिंग ऑफ हो गया. 7,000 नॉक ऑफ हो गए, कैश बुक में भी आ गए, पासबुक में भी आ गए, दोनों जगह आ गए नॉक ऑफ. तो ये अपने रिकंसिलिएशन में आएगा ही नहीं. क्या पार्श्वी? देखो ना, ऑफ विच 2,200 वेर प्रेजेंटेड फॉर पेमेंट ऑन जुलाई. सिर्फ एक ही चेक है इसमें जो जुलाई में आ गया, यानी इसका मतलब क्या हुआ, बाकी सब इस महीने में ही आ गए. इंटर 7,000. ऑलराइट, आउट ऑफ 9,200 2,200 यानी सिर्फ ये रिकंसिलिएशन में जाएगा. 7,000 नॉक ऑफ होगा, यानी ओपन कितना है 2,200. अब ये ओपन कहां पे है? ओपन कहां पे है? पासबुक में ओपन है कि कैश बुक में ओपन है? ओपन कैश बुक में है, क्योंकि हमने तो एंट्री कर दी. मुझे बताओ कैश बुक में हम कहां पे एंट्री करेंगे चेक इशू किया तो? डेबिट के क्रेडिट? पार्श्वी क्रेडिट पे. क्रेडिट पे हमने रिकॉर्ड कर दिया. अब देखो 9,200 हम रिकॉर्ड करेंगे चेक इशू, और वही पासबुक में हम क्या करेंगे? पासबुक में 7,000 इसका करस्पॉन्डिंग होगा. सिर्फ 7,000 आ गया. अब 9,002 में से 7,000 माइनस हो गया, क्योंकि दोनों जगह 7,000 7,000 आ गए. तो बचा कितना? 2,200. कौन सी साइड पे? क्रेडिट पे. क्रेडिट में, चेकबुक के क्रेडिट में, पासबुक में नहीं. पासबुक में ओपन नहीं है. हाँ, कैश बुक में ओपन है. वो कैश बुक में ओपन है 2,200. और क्रेडिट साइड क्या होता है? प्लस के माइनस. ऐड, माइनस नहीं करना है, ऐड करना है. ये देखो 2,200 ऐड कर लो. 2,200 ऐड कर लो. चलो नेक्स्ट वाला. पासबुक शोज अ क्रेडिट ऑफ 3,300 एज ए इंटरेस्ट एंड डेबिट ऑफ 60 बैंक चार्जेस. ओके, चलो करो. म्हणजे डेबिट होतील म्हणजे ऍड का अच्छा मायनस होतील. बर, ही नवीन लँग्वेज शिकवतीस तू आम्हाला. डेबिट होतील. स्लिप ऑफ टंग झाली. बर ठीक आहे, ओके. चलो 330
330 काय म्हणतेस? ऍड. चला कोणा अजून प्रणव, अनुप. म्हणजे तिच्या बरोबर तू जातेस. पार्श्वी. चला प्रणव. सेम. अनुप. पूर्वा. चला मग आता चेक करा, एकदा चेक करा हे तुमचं स्टेटमेंट आणि माझं स्टेटमेंट सेम आहे का. दॅट्स इट. आता हे क्लोज करायचं आपल्याला. चला फटाफट क्लोज करा आणि मला बॅलन्स सांगा, बॅलन्स ॲज पर पासबुक. $16,170. 16,170 राईट. चला बाकीच्यांचं काय. बोला बाकी त्यांच्या केसमध्ये. अरे डिफरंट येतोय. 16,230. अरे बापरे, अजून एक 16,140. ओके. तिसऱ्याच तीन वेगवेगळे फिगर्स येत आहेत तिघांचे, म्हणूनच तुम्हाला करायला लावलंय. 16,170 वो फिर से किया है भाई. चलो हाफ देखो, ये सही है क्या देखो. 5730 करेक्ट. चलो इसको ऐड करेंगे तो 17,730 आ गया. उसमें से 1560 माइनस करना है. 16,170. 16,170. काय बाकीच्यांची काय परिस्थिती आहे, कुठून आणताय फिगर. काय पूर्वा 16,140 आणि 16,240 काय का 230 किती कस काय. चुकले ना, नीट करा आणि लक्ष द्या जरा प्लीज. चलो